माझं नाव दर्शन आहे. माझी बायको माझ्यावर संशय करत होती. मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण तिला काही समजत नव्हतं. तिच्या अशा वागण्याला कंटाळून मी एका मुलीकडे आकर्षित झालो होतो. मी तिला भेटण्यासाठी तिच्या रूमवर गेलो होतो. आमचा कार्यक्रम सुरू होणार होता की तेवढ्यात अवनीचा फोन आला. तिने माझ्या बायकोबद्दल जे काही मला सांगितले ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. प्रेमविवाह कधीच टिकत नाही असं माझं ठाम मत होतं. म्हणून मी उभ्या आयुष्यात कधीच कोणावर प्रेम केलं नाही. मी दिसायला हँडसम आणि हुशार असल्यामुळे प्रपोज तर खूप आले मला, पण प्रत्येक मुलीला नॉट इंटरेस्टेड म्हणून नकार देऊन मोकळा होत होतो. गर्लफ्रेंड जरी नसली तरी माझ्या मैत्रिणी खूप होत्या. खरा मित्र कसा असावा तर तो दर्शनसारखा, जो तो हेच बोलत होता. मैत्री निभावण्यात मी सर्वांपेक्षा एक पाऊल पुढे होतो. दूरच्या नातेवाईकांच्या ओळखीने माझं लग्न सुरभीशी ठरलं. सुरभी जरी शहरात राहत असली तरी तिचे विचार मात्र जुन्या पिढीसारखे होते. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम या सर्वांच्या ती विरोधी होती. या ॲपमुळे आताची पिढी बिघडत चालली असं तिला वाटत होतं. सोशल लाईफच्या नावाखाली वेगळाच प्रकार चालू असतो असं तिचं मत होतं. तिचे कोणी मित्रमैत्रिणीही नव्हत्या. पुस्तके हेच तिचे खरे मित्र असे ती मानत होती. माझे आणि सुरभीचे लग्न अगदी धूमधडाक्यात झाले. लग्नाला कसलीच कमी पडू दिली नाही. पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. सर्वजण आनंदित होते. माझे सर्व मित्रमैत्रिणी लग्नाला आले होते. त्यांनी तर अक्षरशः फुलटू धमाल केली. त्यातल्या काही मैत्रिणींनी सुरभीला खूप सतावलं. आमच्यापासून चोरून घेतलंस तू आमच्या दर्शनला असे लाडीक आरोपही केले सुरभीवर. नंतर मस्करी करतोय हा राग मानू नका असं बोलूनही मोकळ्या झाल्या. मी माझ्या मैत्रिणीसमोर हात जोडून विनंती केली, बस झालं असं सतावणं. आता माझं लग्न तोडाल का? मी पण तुमच्या लग्नात येऊन हंगामा करेल हां. माझ्या त्या बोलण्यावर सर्वजण हसू लागले. तो दिवस खूप आनंदाचा होता. मी खूप आनंदित होतो. अगदी पाहिजे तशी बायको मला मिळाली होती. साधी, सरळ, सुंदर आणि शांत. पण लग्नाच्या त्या दिवशी सुरभी मात्र अजिबात आनंदात नव्हती. आपला नवरा नक्की कसा आहे याचा ती अंदाज घेऊ लागली. लग्न तर सुरळीत पार पडलं, पण सुरभीचं वागणं कुठेतरी मला खटकत होतं. मग मी मनाशी विचार केला, कदाचित ती थोडी लाजत असेल म्हणून अशी वागत असेल. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला एकांत भेटला. मी आवडीने सुरभीला मिठीत ओढले, पण तिने मला दूर केलं. मला वाटलं लाडात लाजून केलं असेल म्हणून मी पुन्हा तिला मिठीत ओढले. यावेळेसही तिने तेच केलं. ती म्हणाली, पहिले मला सांगा त्या मुली कोण होत्या लग्नात? कुठल्या मुली? त्या ज्या तुम्हाला सारखे चिपकत होत्या. मला बोलल्या की मी तुम्हाला त्यांच्यापासून चोरलंय. मी जोरात हसायला लागलो. माझ्या तर मनातही नव्हतं की सुरभी असा विचार करेल. अगं वेडाबाई, त्या तर माझ्या मैत्रिणी होत्या. मला मूर्ख बनवू नका. मैत्रिणी अशा असतात का कधी? नक्कीच तुमचं त्याच्यातल्या कोणाबरोबर तरी अफेअर असलं पाहिजे. आता मात्र मला तिच्या वागण्याचा राग आला होता. लग्न होऊन एकच दिवस झालाय आणि ही अशी वागते. मी म्हटलं, हे बघ, माझं कधीच कुठल्या मुलीबरोबर अफेअर नव्हतं. हवं तर तुझी शपथ घेतो. तुम्ही बोलतात तर मी मानतो, पण याच्यापुढे पुन्हा कधी तुम्ही त्या मुलीशी कसलाच कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही. मला वचन द्या. तुम्हाला बायको पाहिजे का त्या मैत्रिणी? मला तिचं हे असं वागणं बोलणं अजिबात पटले नाही. पण तिचा राग शांत करण्यासाठी, आपला संसार टिकवण्यासाठी आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी मी तिला वचन दिलं. पहिले तर मी त्या मैत्रिणीचे नंबर ब्लॉक केले, तर त्या दुसऱ्या नंबरवरून कॉल करतात, व्हॉट्सअपवर मेसेज करतात. मग शेवटी मी स्वतःचा नंबरच चेंज करून टाकला. आपलं घर, बायको आणि फक्त ऑफिस याकडे मी लक्ष केंद्रित केलं. असा अचानक सर्वांशी कॉन्टॅक्ट तुटल्यामुळे मी आतून खूप खोलवर दुःखी होतो. पण लग्नानंतर असं बदलावं लागतं हा मित्राचा सल्ला मला आठवला. काही दिवस खूप छान गेले. मी सुरभीपासून काहीच लपवत नव्हतो. तिला पूर्ण दिवस कसा गेला, ऑफिसमध्ये काय घडलं ते प्रत्येक गोष्ट तिला सांगू लागलो. पहिले काही दिवस तिने ऐकून घेतलं, पण एक दिवस अचानक तुमच्या ऑफिसमधल्या त्या मेघनाबरोबर काहीतरी चक्कर चालू असेल असा आरोप माझ्यावर केला. मेघना तर माझी सिनियर होती. वयानेही ती माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी होती. मी तिला गुरु मानत होतो. तिच्याबद्दल असा विचार तिने करावा याचं मला खूप दुःख झालं होतं. मी सुरभीला कसंबसं समजवलं, पण सुरभीने माझ्या मोबाईलमधून मेघनाचा कॉन्टॅक्ट डिलीट करून टाकला. पहिले मित्रमैत्रिणी आणि आता ऑफिसमधलेही. मी दुसऱ्याच दिवशी ऑफिसमधल्या मेघनाला सांगून टाकले की प्लीज मी घरी आल्यावर कॉल मेसेज करू नका. काहीही काम असेल तर इथे ऑफिसमध्येच बोलू. तीही सर्व काही समजून गेली. अशी बायको भेटली याचं तिलाही दुःख झालं. मी नवीन नंबर फक्त ठराविक पुरुष मित्रांनाच दिला होता. त्यांच्याशी व्हॉट्सअपवर बोलणे एवढंच माझं मनोरंजन होतं. पण त्यातही विघ्न आलेच. ग्रुपमधला एक नॉनव्हेज जोक सुरभीने वाचला. नंतर तिने चांगलाच हंगामा केला. असले घाणेरडे तुमचे मित्र असतील असं वाटलं नव्हतं मला. तिने माझ्या मित्रावर आरोप केले. अगं, हे सर्व नॉर्मल असतं. मित्रासोबत असे विषय चालतात. मीही मित्रांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. भले बाकी ठिकाणी चालत असेल, पण मला नाही चालणार. उद्या आपल्याला मूल झालीत तर त्यांच्यावर काय संस्कार करणार आहोत आपण? हे असले घाणेरड्या विचारांचे. हे जरा अतिच होतंय सुरभी.
छोट्या विषयाला तू उगाच मोठं करतेस. जिथे तुम्ही चुकाल तिथे मी बोलणारच. तुम्ही माझा आवाज बंद करू शकणार नाहीत. तू आत्ताच्या जमान्यातली असून असा विचार का करतेस? सोशल लाईफ पण असते का नाही? मला जास्त शिकू नका. आताच्या आता तू व्हॉट्सअप ॲप डिलीट मारा. नाहीतर काय करणार? बोल, काय करशील? असे बोलतच ती लालबुंद झाली. घरातील सर्व वस्तू ती इकडे तिकडे फेकू लागली. तावा तिने बॅग भरली. ती माहेरी जाण्यासाठी निघाली. तिची ती हरकत बघून मी आतून खूप घाबरलो. एका व्हॉट्सअप ॲपमुळे संसार तुटतोय माझा, हे मला बघवलं नाही. मी तिला थांबवलं. नको जाऊस तू माहेरी. करतो मी ॲप डिलीट. तू बोलशील तसं मी करेल. मी तिच्यासमोरच व्हॉट्सअप ॲप डिलीट केलं. तेव्हा कुठे ती थांबली. पुन्हा आमचा संसार थोडाफार ट्रॅकवर आला होता. मी आता थोडा हुशार झालो होतो. म्हणजे बायकोचा संशय पूर्णपणे निघून जावा म्हणून मी तिला पाहिजे तसाच वागत होतो. रस्त्याने बायकोबरोबर चालतानाही मी दुसऱ्या कुठल्या स्त्रीकडे बघत नव्हतो. शेजारी पाजारी बिल्डिंगमधल्याही कुठल्या स्त्रीशी मी बोलणे टाळत होतो. घरात येताना मोबाईलमध्ये कुठलाही ऑफिस रिलेटेड अननोन नंबर असेल तोही डिलीट मारू लागलो. मगच मी घरी येत होतो. काही दिवस सुरळीत गेले. नंतर आम्ही दोघे गावाला गेलो एक लग्न सोहळा अटेंड करायला. माझ्या चुलत भावाचं लग्न होतं. मी गावालाही शक्य तेवढं जपूनच राहत होतो. जास्त करून घरीच राहायचो. नवी नवरी पहिल्यांदा गावाला आल्यामुळे सुरभीला भेटायला आजूबाजूच्या बायका मुली येऊ लागल्या. तिथे शेजारच्या एका मुलीकडून सुरभीला समजलं की गावातली एक मुलगी खूप मागे लागली होती दर्शनदादाच्या. तिचं नाव रेश्मा. तिने प्रपोजही केला होता, पण दादा नाही बोलला. आता तिचं लग्नही झालं, पण खूप प्रेम करत होती ती दर्शनदादावर. त्या मुलीने सहज सांगून टाकले खरे, पण सुरभीच्या डोक्यातून ते जातच नव्हते. ते समजल्यावर सुरभी माझ्याकडे रागात बघू लागली. मला इग्नोर करू लागली. मीही समजून गेलो. पुन्हा काहीतरी हिचं फिसकटलंय. मी विचार करू लागलो, नक्की कुठे मी चुकलो. जमेल तेवढं मी कुणाशीच बोलत नाही आहे. मग नेमकं झालं तरी काय? पण गावाला असताना तिने काहीच तमाशा केला नाही. पण मुंबईला घरी येताच तिने त्या गावाच्या रेश्माबद्दल विचारलं. अच्छा, म्हणून तू एवढी रागावलीस का? अगं, ती माझ्या मागे लागली होती, पण मी तिला स्पष्ट नकार दिला. हे नाही का सांगितलं? जिनेही तुला रेश्माबद्दल सांगितलं तिने सांगितलं, पण मलाही माहिती आहे टाळी कधी एका हाताने वाजत नाही. म्हणजे काय म्हणायचं तुला? तुम्ही तिला तुमच्या गोड बोलण्याने सौंदर्याने झुरवलं असेल म्हणून तर ती तुमच्या मागे लागली. तू मूर्ख आहेस का? किती संशय करणार आहेस तू माझ्यावर? मन तर करतंय की तुला आता सोडचिठ्ठी देऊ आणि आयुष्यभर एकटाच राहू. पण माझ्या आणि तुझ्याही आईबाबांकडे बघून विचार काढून टाकतो. तुझ्या चुकीची शिक्षा त्यांना कशाला देऊ? चुकी कोणाची ते आधी नीट बघा. ही भांडणे रोजचीच चालू होती. मला लग्न करून खूप पश्चाताप झाला होता, पण फक्त कर्तव्य म्हणून मी ते नाते जपत होतो. माझं मन खूप उदास झालं होतं. सर्व मित्रपरिवार नातेवाईक दूर केले होते, पण तरीही मी हार मानली नव्हती. तिची विचारधारा कधीतरी बदलेल या एकच आशेवर मी होतो. पण पुढे आयुष्यात काय होणार आहे याची मला कल्पना नव्हती. काही दिवसातच माझी भेट एका मुलीबरोबर झाली आणि माझं आयुष्यच बदललं. सानिया तिचं नाव. मी आता थोडा स्मार्ट झालो होतो. मला आता कळून चुकले होते की आयुष्यात अगदी साधं राहणे म्हणजे एक प्रकारचा गुन्हाच आहे. संशयी बायको भेटली हे माझं नशीब होतं. ते मी बदलू शकत नव्हतो. पण यापुढे बायकोमुळे अजून मानसिक त्रास सहन करायचा नाही एवढं मात्र मी मनाशी पक्के ठरवले होते. एकही संधी मी सुरभीला देत नव्हतो. मी फक्त एक संधी बघत होतो ज्याने मी सुरभीला चांगली अद्दल घडवेल. एका साध्या प्रेमळ जीव लावणाऱ्या नवऱ्यावर संशय घेतल्याची शिक्षा मला तिला द्यायची होती आणि एक दिवस मला तो मार्ग मिळाला. 3 दिवसासाठी ऑफिसमधून मला बँगलोरला सेमिनारला पाठवले होते. सेमिनार खूप मोठे होते. तिथेच माझं लक्ष एका मुलीवर गेले. मुळात ती खूप आकर्षक असल्यामुळे मी तिला बघत होतो. बाकी मला तसं काहीच इंटेन्शन नव्हतं. इतक्यातच त्या मुलीनेही माझ्याकडे नजर फिरवली. काही सेकंदासाठी आम्हा दोघांची एकमेकांच्या नजरेला नजर भिडली. बस तो क्षण काहीतरी वेगळीच फिलिंग देऊन गेला मला. पण दुसऱ्या क्षणी मला सुरभीची आठवण आली. काहीतरी चुकीचं करतोय आपण याची मला जाणीव झाली. मी पुन्हा त्या मुलीकडे बघितलं नाही. पण योगायोग असा की दुपारी जेवण घेताना काउंटरवर ती माझ्यासमोरच होती. माझं पुन्हा तिच्याकडे लक्ष गेलं. ती खूपच सुंदर होती. बहुधा ती एकटीच होती. तिला जाणून घेण्याची माझी इच्छा झाली. तिने आपल्या प्लेटमध्ये मोजकेच पदार्थ घेतले आणि ती समोरच्या एका टेबलवर जाऊन बसली. मी मात्र पूर्ण प्लेट भरून घेतली होती. कुठेही गेलं तरी जेवायला लाजायचं नाही हे माझं तत्त्व मी इथेही पाळलं होतं. पहिले माझ्या मनात आलं की जाऊन त्या मुलीच्या टेबलवर जाऊन बसूया, ओळख करून घेऊया, तेवढाच टाईमपास होईल. पण नको, इथे कोणी बायकोच्या ओळखीचा निघाला तर, माझे फोटो काढून बायकोला पाठवले तर, घरी गेल्या गेल्या माझी वरात निघेल. पण इकडे कोण असं ओळखीचं निघेल? माझ्या डोक्यात विचारांचे युद्ध सुरू झाले. शेवटी तिच्या टेबलवर न बसण्याचे मी ठरवले आणि मी दुसऱ्या टेबलवर बसायला जाऊ लागलो. इतक्यात मला आवाज आला, एक्सक्यूज मी, आप यहाँ बैठ सकते हो? मी वळून बघितले तर तीच मुलगी मला बोलत होती. आप मेरे से बात कर रहे हो? त्या मुलीने माझ्या आजूबाजूला बघितले आणि बोलली, आजूबाजू में कोई है क्या?
मैं आपसे ही बात कर रही हूँ. सॉरी, मैं थोडा कन्फ्यूज हो गया. तुम्ही मराठी आहात का? ती मुलगी. हो, मी मुंबईचाच. मी 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 पण मुंबईचीच. माझं नाव सानिया. मी दर्शन. थोडा वेळ बोलल्यावर माझी चांगलीच गट्टी जमली. तिचं ऑफिस अंधेरी शिप्समध्येच होतं. ती त्यांच्या कंपनीकडून एकटीच आली होती. ती अजूनही अविवाहित होती. तिचा कोणी मित्रही नव्हता. तिचे आईबाबा गावाला राहत होते. ती 3 मुलींबरोबर पेईंग गेस्ट म्हणून राहत होती. त्या पहिल्याच मुलाखतीत सानियाने तिच्याबद्दल सर्व काही सांगून टाकले. नंतर आमचा लंच टाईम संपला. आम्ही पुन्हा सेमिनारमध्ये जॉईन झालो. आता आम्ही आजूबाजूला बसलो होतो. सेमिनार संपल्यावर दोघे हॉटेलवर जायला निघालो. तेव्हा समजले की दोघांची बुकिंग एकाच हॉटेलमध्ये होती. आम्ही एकत्र हॉटेलवर गेलो. नंतर आपापल्या रूममध्ये जाऊन फ्रेश झालो. थोड्या वेळाने मी लॉबीमध्ये येऊन थांबलो. सानियाही आली. त्या दिवशी आम्ही तेथेच जेवण केले. जेवण करत असतानाच सुरभीचा कॉल आला. सुरभीचा नंबर मोबाईल स्क्रीनवर येत बघताच मला धडकी भरली. कोणीतरी तिला मी सानियाबरोबर आहे हे सांगितलं तर नसेल ना. मी घाबरून नको ते विचार करू लागलो. मी सानियाला सांगितले, शांत राहा, तोंडातून आवाज काढू नकोस. नंतर मी कॉल रिसीव्ह केला. कसे आहात? दिवस कसा गेला? कधी येणार? हेच विचारण्यासाठी तिने कॉल केला होता. मीही मोजकेच बोलून कॉल कट केला. माझं वागणं आणि बोलणं बघून सानिया समजून गेली की हा बायकोशी बोलत होता आणि मी बायकोला खूप घाबरतो याचाही तिला अंदाज आला. ती माझ्याकडे बघून खूप हसू लागली. ती हसताना खूप गोड दिसत होती. माझे लक्ष तिच्यावरून हटतच नव्हतं. मग मी सानियाला सुरभीबद्दल, माझ्या आयुष्याबद्दल थोडक्यात सांगितले. माझी कथा ऐकून तिला माझी खूप कीव आली. तुला एवढे प्रपोज आले पाहिजे तसं तू मुलीचा गैरफायदा घेतला असतास. तू खरंच खूप चांगला आहेस. पण चांगल्या मुलाच्या नशिबी एवढी संशयी बायको मिळावी याचं मला दुःख वाटतं. असं बोलता बोलता तिने माझा हात पकडला. तिचा तो स्पर्श खूप हवाहवासा मला वाटू लागला. आयुष्यात पहिल्यांदा मला एक वेगळी फिलिंग वाटू लागली. ही फिलिंग मैत्रीची तर नक्कीच नव्हती. मला सानिया खूप जवळीक वाटू लागली. नंतर 2 दिवस आम्ही एकत्र घालवले. सेमिनार संपून आम्ही आता घरी जाणार होतो. पण सानियाने तेव्हाच मला विचारले, मला एवढ्यात घरी जाण्याची इच्छा नाही आहे. मी काय बोलते, पुन्हा कधी आपण बँगलोरला येणार आहोत. एक दिवस अजून थांबूया. बँगलोर फिरायचं का? तिच्या बोलण्याचा मी विचार करू लागलो. मी बायकोला कॉल करून सांगितले की अजून 1 दिवस जास्त थांबावं लागणार आहे. सेमिनार 1 दिवस अजून वाढवला आहे. तिला माझे बोलणे पटताच मी सानियाबरोबर 1 दिवस अजून थांबायला तयार झालो. पहिल्यांदा मी बायकोशी खोटं बोललो होतो, पण आतून मला खूप चांगलं वाटत होतं. बायकोने दिलेल्या मानसिक त्रासाच्या जखमेला आता कुठे मलम लागतोय असं मला वाटत होतं. मग दुसऱ्या दिवशी आम्ही बँगलोर पूर्णपणे फिरून घेतले. तिथे फिरत असताना सानियाला एक पर्स खूप आवडली. पण ती घेण्यासाठी तिच्याकडे पुरेसे पैसे नव्हते, म्हणून तिने ती घेतली नाही. माझ्याकडे पैसे मागायला तिला चांगलं नाही वाटलं. आम्ही दिवसभर फिरून बाहेरच जेवण करून रात्री हॉटेलवर आलो. दोघेही आपापल्या रूमवर गेलो. फ्रेश झालो. इतक्या सानियाच्या रूमची बेल वाजली. तिने एक लूज शर्ट आणि शॉर्ट घातली होती. तिने दरवाजाच्या हॉलमधूनच वाकून बघितले तर बाहेर मी दिसलो. मगच तिने दरवाजा उघडला. आत येऊ का? मी विचारले. ऑफकोर्स, ए आत. विचारतोस का? तिने मला आत घेतलं. मग दरवाजा लॉक केला. मी तिच्याकडे एकटक बघू लागलो. त्या कपड्यांमध्ये ती तर खूपच सेक्सी दिसत होती. मी तिला ऑब्झर्व करतोय हे तिला समजलं. पण याचं तिला वाईट न वाटता खूप छान वाटू लागलं, कारण मी तिला आवडायला लागलो होतो. माझ्या सहवासात घालवलेले हे 3 दिवस तिच्या आयुष्यातले सर्वात आवडते दिवस होते. थोडा वेळ आम्ही दोघेही एकमेकांशी बोललो नाही, फक्त बघत राहिलो. नंतर सानियानेच बोलायला सुरुवात केली. काही काम होतं का? तिच्या त्या शब्दाने मी थोडा भानावर आलो. हो, हे द्यायचं होतं तुला. मी एक गिफ्ट बॉक्स तिच्या हातात दिला. काय आहे यात? तिने विचारलं. तूच उघडून बघ. तिने तो बॉक्स उघडून बघितला तर त्यात तीच पर्स होती जी तिला आज मार्केटमध्ये आवडली होती. ती पर्स बघताच तिला खूप आनंद झाला. पहिल्यांदा कुणीतरी तिला असं गिफ्ट दिलं होतं. ती आनंदात असतानाच अचानक तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. काय झालं सानिया? असं मध्येच का रडतेस? मी विचारलं. काही नाही, हे तर आनंदात अश्रू बाहेर आलेत. माझा कोणी मित्र नाही आहे ना. पहिल्यांदा कोणीतरी मला असं सरप्राईज गिफ्ट दिलंय. थँक्यू सो मच. थँक्यू बोलणार असशील तर परत दे मला, माझ्या मैत्रीत. थँक्यू. सॉरी या शब्दांना नो एंट्री. ठीक आहे बाबा, नाही बोलत. सानिया, एक बोलू का? मी तिला विचारले. बोल ना. सानिया, तू अशी या कपड्यांमध्ये खूप हॉट दिसतेस. माझे हे शब्द ऐकताच तिला आतून खूप छान वाटले. पण तिने माझ्या नजरेला नजर नाही भिडवली. तिची नजर माझ्या पावलाकडे होती. मीही तिच्या हालचालीकडे एकटक निरीक्षण करत होतो. मला जाणवले की तिला माझे बोलणे आवडलंय. माझी अजून हिंमत वाढली. मी एक एक पाऊल तिच्याकडे टाकू लागलो. तिला ते जाणवत होतं. तिचीही धडधड वाढत होती. आता जावं आणि तिच्या ओठांचा आस्वाद घ्यावा या उद्देशाने मी तिच्या जवळ गेलो. तीही डोळे बंद करून ह्याच वेळेची वाट बघत होती. तिच्यासाठी हा पहिलाच अनुभव होता. तिला तो प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा होता. पण इतक्यात दरवाजा बंद होण्याचा आवाज झाला. तिने डोळे उघडले तर समोर मी नव्हतो.
मी निघून गेलो होतो. काही न करता तिला समजले की हे माझ्यासाठी एवढं सोपं नव्हतं. मी तिच्या रूमच्या बाहेर आलो. धावतच आपल्या रूममध्ये गेलो. टेबलावरील ग्लास तोंडाला लावून गटागट पाणी पिलो. त्या एका ग्लासाने माझी तहान भागली नाही. मी अजून एक ग्लास पाणी पिले आणि मग स्वतःशी बोलू लागलो. हे मी काय करत होतो आज? एवढी वर्ष एका तपस्वीसारखंच एकाच मुलीवर प्रेम करायचं. जे व्रत मी पाळलं होतं ते एका क्षणात मी मोडायला निघालो होतो. बायको संशय घेते म्हणून मी असं वागावं. जर मी असं वागलो तर तिचा संशय हा खरा ठरेल. मग मीच माझ्या नजरेत पडेल. नाही, काहीही झालं तरी मी असं पुन्हा करणार नाही. मी मोबाईलमधील बायकोचा फोटो बघितला आणि मोबाईल तसाच हातात पकडून झोपी गेलो. पण स्वप्नात मात्र मी सानियाच्याच घरच्या दिशेने जात होतो. दुसऱ्या दिवशी मी आणि सानिया दोघे मुंबईला परतलो. झालेल्या प्रकारामुळे दोघेही एकमेकांशी कमीच बोललो. सानियाने माझा नंबर मागितला, पण बायकोच्या भीतीमुळे मी माझा नंबर तिला दिला नाही. तुझा नंबर मला दे, मी तुला कॉल करेल, असं बोलून मी तिचा नंबर घेतला. मुंबई विमानतळावर उतरल्यावर आम्ही दोघे वेगळ्या मार्गाने गेलो. घरी आल्यावर मी सुरभीच्या नजरेला नजर कमीच मिळवली. मी सेम पर्स जी सानियाला दिली तशी अजून एक सुरभीसाठी घेतली होती. रात्री झोपण्यापूर्वी मी ती सुरभीला दिली, जेणेकरून तिला खुश करण्यासाठी. पण तिला ती पर्स आवडली नाही. हे काय पर्स घेऊन आलेत? तिकडे साड्या किती छान भेटतात. एखादी साडी घेऊन आला असता तर आवडीने नेसली तरी असती. सुरभीच्या अशा बोलण्याने मी दुखावलो. मी काय तिकडे साड्या आणायला गेलो नव्हतो. कामानिमित्त गेलो होतो. रस्त्यात पर्स दिसली म्हणून घेतली. आवडली नसेल तर नको घेऊस. माझा आत्मविश्वास वाढला होता. पहिल्यांदा मी तिला एवढं तोडून बोललो होतो. पण का आणि कोणामुळे? माझ्या डोक्यात फक्त सानियाचाच विचार येत होता. तिला त्या दिवशी पर्स दिली तेव्हा ती किती आनंदित झाली होती. माझ्याही मनाला किती बरं वाटलं होतं. पण तीच पर्स जेव्हा सुरभीला दिली तेव्हा ती कशी वागली? मला त्या दिवशीचा हॉटेलमधला तो प्रसंग आठवला. किती जवळ होतो मी तिच्या. त्या दिवशी मी काहीच न करता निघून गेलो. मी बरोबर केलं का चुकीचे? मी विचारात पडलो. काही दिवस गेले. दिवसेंदिवस मी सानियाचा जास्तच विचार करू लागलो. पण दरवेळेस मी स्वतःच्या मनावर कंट्रोल ठेवला. मी कधीच तिला कॉल लावला नाही. आता मी सानियाला विसरण्याचा प्रयत्न करू लागलो. त्याच काळात माझ्या छोट्या भावाचे लग्न ठरले, तेही अवनीबरोबर. लव्ह अरेंज मॅरेज. अवनी माझ्या ओळखीची होती. ती मला पहिल्यापासूनच मोठा भाऊच मानत होती. ॲक्च्युअली माझं त्यांचं लग्न जुळवण्यात खूप मोठं योगदान होतं. अमोल पुण्याला कामाला होता. तिकडेच रूम घेऊन राहत होता. पण लग्न झाल्यावर काही दिवस आईबाबांच्या हट्टामुळे त्याला मुंबईवरून अपडाऊन करायला सांगितले. आता एकाच घरात सर्वजण एकत्र राहू लागलो. काही दिवसांनीच अशी एक घटना झाली. त्याने सुरभीचा स्वभाव अजूनच चिडचिडा झाला. ते म्हणजे मागून लग्न होऊनही अवनी प्रेग्नंट झाली. या गोष्टीने घरातील सर्व आनंदित झाले, फक्त सुरभी सोडून. कारण ती घरातील मोठी सून होती. पहिले बाळ तिला व्हायला पाहिजे होतं. पण मागून लग्न होऊनही हा मान अवनीला भेटला, याचं तिला वाईट वाटलं. तिने माझ्याकडे तगादा लावला. शेवटी आम्ही दोघांनी डॉक्टरांकडे जाण्याचे ठरवले. दोघांनीही चेकअप केले. तेव्हा समजले की प्रॉब्लेम सुरभीमध्ये आहे. पण ही गोष्ट मी तिच्यापासून, घरच्यांपासून लपवली. घरी आल्यावर सुरभीने विचारले असता मी सर्व आरोप स्वतःवर घेतले. कारण एकच की बायकोला सासूने आजूबाजूवाल्यांनी टोमणे देऊ नये म्हणून, सुरभीला मानसिक त्रास होऊ नये म्हणून. पण सुरभीने मात्र त्या गोष्टीचा चांगलाच इश्यू केला. रात्री ती माझ्याशी चांगलीच भांडली, पण मी फक्त तिचे शब्द सहन करत राहिलो. राग तर खूप आला तिचा, पण सर्व काही सहन केलं. पण काही दिवसातच असे काहीतरी झाले जे माझ्या सहनशक्ती पलीकडचे होते. ते म्हणजे सुरभीने आता माझ्यावर डायरेक्ट आरोप केले. म्हणजे माझे आणि अवनीचे काहीतरी लफडं आहे असे आरोप ऐकताच मी आतून खूप दुखावलो गेलो. कारण मला बहीण नव्हती. मी अवनीला मनापासून छोटी बहीण समजत होतो. तिची मी मोठ्या भावाप्रमाणे काळजी घेत होतो. माझ्या मनात आले आता जाऊन घरातल्या सर्वांना सुरभीबद्दल सांगावे. ती किती घाणेरड्या विचारांची आहे ते त्यांनाही कळले पाहिजे. ती अवनी जी सुरभीला मोठ्या बहिणीसारखी समजते, जिच्या मनात सुरभीबद्दल एवढं प्रेम आहे, ती सुरभी तिच्याबद्दल काय विचार करते हे तिला समजले पाहिजे. पण पुन्हा तमाशा होईल, हसत खेळत घर तुटून जाईल, म्हणून मी फक्त सहन केले. त्या दिवसापासून मी अवनीशी बोलणे कमी केले. पण यावेळेस मी तिला चांगला धडा शिकवायचं ठरवलं. बस आता सानियाशी प्रेम करायचं आणि कालांतराने सुरभीला घटस्फोट देऊन सानियाशी लग्न करायचे. मी मोबाईलमधला सानियाचा नंबर जो मित्राच्या नावाने सेव्ह केला होता त्यावर कॉल केला. माझा कॉल येताच ती खूप आनंदित झाली. कारण जशी मला तिची आठवण येत होती तशीच आठवण तिलाही माझी येत होती. मी पहिले घरी घडलेला प्रकार सांगितला. मग वेळ न घालवता तिला प्रपोज केला. मनातला विचार तिच्यासमोर मांडला. तिने थोडा विचार केला की ती काही चुकीचं तर करत नाही आहे ना. पण सुरभी किती मला मानसिक त्रास देते याचा विचार केल्यावर ती काही चुकीचं वागत नाही आहे. सुरभीच्या चुकीची तिला शिक्षा भेटायलाच हवी या मतावर ती ठाम होते. आणि तसंही ती माझ्या प्रेमात पडलीच होती.
तीही मला होकार कळवते. मी एवढे दिवस घाबरून राहिलेला आता पूर्णपणे बदललो होतो. मी घरी नॉर्मल राहत होतो, पण ऑफिसमध्ये गेलो की ऑफिसच्या लँडलाईनवरून सानियाशी तासनतास बोलू लागलो. तीही वेळ काढून माझ्याशी बोलू लागली. आमचं प्रेम प्रकरण चालू झालं आणि यावेळेस मला अजिबात गिल्टी फील होत नव्हतं. मी असा झालोय हे फक्त सुरभीमुळेच, तिच्या संशयी स्वभावामुळेच. एका अर्थी देवानेच तिला अशा प्रकारे शिक्षा दिली असं मला वाटू लागले. मी आणि सानिया अजूनपर्यंत फक्त फोनवरच बोलत होतो. आता एकमेकांच्या सुखासाठी आतुरलेलो होतो. शेवटी आम्हाला एक दिवस संधी भेटतेच. सानियाच्या 2 रूममेट गावाला गेल्या होत्या. तिच्याबरोबर एक होती, तीही एका ऑफिसमध्ये कामाला होती. ती सकाळी 9ला घर सोडत होती, ते डायरेक्ट रात्री 8ला घरी येत होती. मग सानिया एक प्लॅन करते. प्लॅनप्रमाणे सानिया एक दिवस ऑफिसमध्ये सुट्टी टाकते आणि घरीच राहते. तर मी ऑफिसमधून हाफ डेने निघतो. मी थेट सानियाचं घर गाठतो. सानिया माझी वाट बघतच असते. कोणी येताना बघितलं तर नाही ना? नाही, कोणीच नव्हतं. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघतो. एवढ्या दिवसाचा आतुरलेल्या इच्छा आज पूर्ण होणार होत्या. सेफ्टीसाठी मी प्रोटेक्शन आणलेलं होतंच. पुन्हा एकदा मी चेक करतो. तिच्या जवळ जाऊन तिला मिठीत ओढतो. पण इतक्यात अवनीचा कॉल येतो. सुरभीचा कॉल आला असता तर अशा परिस्थितीत मी कधीच उचलला नसता, पण अवनीचा कॉल असल्यामुळे मी उचलतो. सानियाला इशाऱ्याने शांत राहण्यास सांगतो. हा बोल अवनी. दर्शन दादा, लवकर अपूर्वा हॉस्पिटलमध्ये या. वहिनीचा ॲक्सिडेंट झालाय. खूप रक्त वाहत आहे. अवनीचे शब्द ऐकताच मी खूप घाबरतो. काय, कुठे आणि कधी? मी प्रश्नावर प्रश्न विचारतो. आल्यावर सांगते, मला काही सुचत नाही. एवढंच बोलून अवनी कॉल कट करते. आतुरलेल्या नजरेने पुन्हा एकदा समोर सानिया उभी होती. मी तिच्याकडे बघितलं. तिला अवनीने सांगितलेलं सर्व काही सांगितलं. मला जावं लागेल. हो, आत्ताच जा लगेच. तुझ्या बायकोला तुझी गरज आहे. आता तिच्या त्या समजूतदारपणाचा खूप अभिमान वाटला. मी डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जातो. तिथे गेल्यावर मला अवनीकडून समजते की अवनीबरोबर सोनोग्राफी काढण्यासाठी सुरभी जोडीला आली होती. येताना सुरभीने ते रिपोर्ट्स आणले होते. इथल्या डॉक्टरला दाखवल्यावर सुरभीला समजले की खरा प्रॉब्लेम हा तिच्यातच आहे. काय? मग पुढे काय झालं? मी अवनीला विचारू लागलो. नंतर वहिनी खूप रडल्या. कारण वहिनी तुमच्याशी त्या दिवशी खूप भांडल्या होत्या म्हणून. मी त्यांना कसंबसं शांत केलं. ते शांत झाल्याही, पण नंतर रस्त्यावरून चालताना अचानक माझं लक्ष नसताना समोरून येणाऱ्या गाडीसमोर त्यांनी उडी मारली. गाडीचा स्पीड कमी होता म्हणून थोडक्यात वाचली वहिनी, नाहीतर आज. एवढं बोलून अवनी रडू लागली. मी अवनीला शांत करून आत गेलो. बघितलं तर दुसरीकडे तोंड करून सुरभी रडत होती. तिच्या पायाला पट्टी गुंडाळलेली होती. तिला अशा अवस्थेत बघून मी खूप घाबरून गेलो. मला अश्रू अनावर होऊ लागले. मी हुंदके देत रडू लागलो. माझा आवाज ऐकताच सुरभीचं माझ्याकडे लक्ष गेलं. तिने मला इशाऱ्याने जवळ बोलावले. मी जवळ जाताच तिने मला मिठी मारली. मला माफ करा. इतके दिवस मी फक्त आणि फक्त तुमच्यावर संशय घेत राहिली. मला आता माझी चूक समजली. माझ्यात प्रॉब्लेम असताना तुम्ही तुमच्यावर घेतला, तेही फक्त माझ्यासाठीच. काय एवढं प्रेम केलं माझ्यावर? मी तुमच्या प्रेमाच्या लायकीची नाही आहे. मला नाही जगायचं, मला मरून जायचं. ती रडू लागली, तेही मोठ्याने. तुम्ही दुसरं लग्न करा. तसंही माझ्यामुळे तुम्हाला फक्त त्रासच झालाय. माझ्यापासून तुम्हाला बाळही होणार नाही. माझ्यामुळे अजून तुम्हाला कुठलाच त्रास मी होऊ देणार नाही. ती काय बडबडत होती याचं तिलाच काही कळत नव्हतं. मी तिला कसंबसं शांत केलं. पुन्हा असं गाडीसमोर उडी मारून किंवा दुसऱ्या कुठल्याही प्रकारे जीवाचं बरं वाईट करायचं नाही असं वचन मी तिच्याकडून घेतलं. मग डॉक्टर आले. तिला इंजेक्शन दिले. रडून थकल्यामुळे ती लगेचच झोपी गेली. नंतर बाहेर येऊन मी सानियाला कॉल केला. मला माफ कर, पण आपल्यात फक्त मैत्रीचंच नातं राहील. मी सुरभीला सोडू शकत नाही. मुळात मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. तुला एक सांगू, तू कधी माझा नव्हतास. तू माझ्या नजरेतही सुरभीलाच शोधायचा. काळजी घे तिची आणि नेहमी आनंदात राहा. बाय. सानिया म्हणाली. मी कॉल कट केला. आज खऱ्या अर्थाने मला सुरभीचं प्रेम भेटलं होतं. नंतर मी तिची खूप काळजी घेतो. त्या काळजीमुळे ती लवकरच बरी होते. आमचा संसार खूप आनंदात चालू होतो. माझ्यावर संशय करणे ती सोडून देते. आता आमच्या नात्यात फक्त प्रेम राहिले होते. काही दिवसांनी अवनीला एक मुलगी होते. सुरभी खूप प्रेमाने आणि हक्काने त्या मुलीचं नाव स्वरा ठेवते. संशयाने संसारात फक्त दुःख येत राहते, अजून काहीच नाही. मी चांगला होतो म्हणून कधी चुकीचे पाऊल उचलले नाही, पण खऱ्या आयुष्यात संशयामुळे कितीतरी संसार तुटतात. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.